हाय व्हिडिओमध्ये मी महालक्ष्मीची पूजा कशी केली आहे ते दाखवलं आहे आणि उंबरठ्याचे महत्त्व, हळदीचे लेपन, शेगडीची पूजा कधी कशी करायची किंवा कशासाठी करायची आहे हे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत स्किप न करता बघा. हाय, तर सगळ्यात पहिल्यांदा मी शेगडीची पूजा केलेली आहे. तर शेगडीची पूजा का करावी हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, तरी पण मी थोडक्यात सांगते. आपण स्वच्छ शेगडी वगैरे धुवून कोरडी करून हळद कुंकू लावायचे, टिळा लावायचा, अक्षता, फुलं वगैरे व्हायची, कारण आपल्याला शेगडीचा आशीर्वाद आणि अन्नधान्याची भरभराट मिळावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. म्हणजेच अन्नपूर्णा देवी किंवा स्वामी समर्थांना नमस्कार करून आपल्याला शेगडीचा आशीर्वाद आणि अन्नधान्याची भरभराट मिळावी यासाठी आपण शेगडीची पूजा करायची रोज. तर तसेच मी हळदीचे लेपनसुद्धा करते. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करणे हे घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केले जाते. हळद घरात समृद्धी आणते आणि वाईट शक्तींना दूर ठेवण्यास मदत करते. म्हणून आपण काय करतो, गुरुवारी आणि अमावस्येच्या दिवशी किंवा पौर्णिमा वगैरे शुक्रवारी अशा दिवशी आपण लेपन करतो, म्हणजेच घरामध्ये सुख, समृद्धी आणि वृद्धी होते. उंबरठा नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवावा. जर उंबरठा नसेल तर घराला उंबरठा बनवणे आवश्यक आहे, कारण उंबरठ्याशिवाय घर अपूर्ण मानले जाते. आपलं प्रवेशद्वार नेहमी मुख्य प्रवेशद्वार नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येईल. घराचा उंबरठा चांगला आणि उंच असावा, शक्यतो तो लाकडीच असावा, जेणेकरून घरात नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही. आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी उंबरठ्यावर शुभचिन्हेसुद्धा लावले जातात. तसेच चांदीची पट्टीसुद्धा लावली जाते, त्याने ते शुभ मानले जाते. उंबरठ्याची उंचीसुद्धा जास्त असली पाहिजे, कारण नकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक प्रभाव प्रवेश करण्यापासून म्हणजे ते रोखण्यासाठी उंबरठा पुरेसा उंच असावा. लाकडी उंबरठा तर शुभ मानला जातोच. माझा पण उंबरठा आधी लाकडी नव्हता, मी नंतर तो बनवून घेतला आहे. आणि उंबरठ्यावर ओम, स्वास्तिक काढायचं किंवा देवांच्या प्रतिमांचे शुभचिन्ह लावल्याने सुद्धा सकारात्मक ऊर्जा येते. पण मी लावलेले नाही आहेत. मी पाऊल काढते रांगोळीने आणि असं मध्ये स्वास्तिक काढून घेते, कारण जे आपण लावतो त्यापेक्षा ह्याला जास्त महत्त्व आहे काढण्याला. आणि उंबरठा घरामध्ये असल्यामुळे काय होतं, कीटक, धूळ किंवा पाणी येण्यापासून संरक्षण होते. आणि चांदीची जर का पट्टी तुम्हाला लावायची असेल तर ती वास्तुनुसार लावायची. उंबरठ्यावर चांदीची पट्टी लावल्याने काय होतं, तर घरात संपत्ती आणि समृद्धी येते, त्यामुळे चांदीची पट्टी लावतात. मी नाही लावलेली ते. आणि दिवा वगैरे लावायचा. दिवा आपल्या उजव्या साईडला, बाहेरून घरात प्रवेश करताना आपल्या उजव्या साईडला तुपाचा दिवा लावायचा. पण मी दोन्ही बाजूला दिवे लावून घेते आणि रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा आणि धूप वगैरे लावून. आणि तसं केल्याने काय होतं, तर खूप छान प्रसन्न वातावरण घरातसुद्धा राहतं आणि दिवसभर प्रसन्न वातावरण राहतं घरामध्ये. कारण उंबरठा स्वच्छ वगैरे असं बघितलं, रांगोळी वगैरे काढलेला, तर खूप भारी वाटतं. तुम्ही एकदाही नक्की ट्राय करून बघा. तर गुरुवार होता म्हणून मी अशी रांगोळी वगैरे काढली होती, सगळं केलं होतं. आणि आता दरवाजावरती स्वस्तिक ओम काढून घेते. तर त्यासाठी मग मी काय करते, कुंकू, हळद मिक्स करून घ्यायचं छोटंसं आणि स्वस्तिक ओमची चिन्हे दरवाजाच्या उंबरठ्यावर काढलेलंच आहे. आणि मुख्य दरवाजावर मध्यभागी काढायचं, म्हणजे जिथं जागा असेल तिथं. हे का काढायचं, तर सकारात्मक ऊर्जा घरात येण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी हे चिन्ह शुभ मानले जातात. म्हणजे ज्या दिवशी आहे ना, त्या दिवशी महत्त्वाचा दिवस, त्या दिवशी ते काढून घ्यायचं. तर आता पूजेची तयारी. तर पहिल्यांदा मी चौरंगाच्या पाठाखाली, म्हणजे गुरुवारची आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची महालक्ष्मीची पूजा करायची. तर त्याच्या आधी मी पहिल्यांदा कुठली पण पूजा करताना चौरंगाखाली स्वस्तिक काढून घेते.
तर हे मी आधी असं स्वस्तिक काढून घेतलं आहे आणि एक छोटासा चौरंगसुद्धा ठेवला आहे. पहिला दिवा लावून घेते. पहिला दिव्याची पूजा वगैरे करून घ्यायची आणि मग आपली पुढची पूजा मांडायला सुरुवात करायची. कोणती पूजा करताना पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा. आता ती तांदळाची रास मांडून घेते. अष्टकमल काढलेला आहे मी ते तांदळाचं. त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा वगैरे टाकून घेते. आणि आता बघा ते माझ्याकडे छोटासा तांब्या असल्यामुळं मी पहिल्यांदा खाली प्लॅस्टिकचा डब्बा ठेवला आणि मग त्याच्यावरती ठेवले. हाईटमुळं ते जे वस्त्र आहे ना ते छान दिसतं, पूर्ण दिसतं. नाहीतर छोटं असल्यामुळे ते नीट दिसलं नसतं. तर आता हे नारळाला हळद कुंकू वगैरे लावून घेते आणि माझ्याकडे जे मुकुट होतं ते घालून घेते आणि ठेवते आता नीट. तर ते ठेवून झाल्यावरती मी लगेच म्हणजे मी पहिल्यांदा तेच ठेवलं आणि मग गणपतीची स्थापना वगैरे केली, कारण नंतर करता आली नसती नीट, म्हणून फक्त पूजा मांडून घेतली. नंतर पूजा वगैरे परत एकदा नीट करता येईल. तर गणपती मी ठेवला नाही, सुपारी म्हणून गणपतीची स्थापना केलेली आहे. आणि आपल्याला आता महालक्ष्मी देवीला म्हणून आता वेणी किंवा गजरा काहीही चालतो. तर मी वेणी आणली होती आणि ही ओढणीसुद्धा त्याच्याबरोबर भेटलेली आहे. हे वस्त्र कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वेणीसुद्धा देवीला मी घालून घेते. आणि 5 फळं किंवा 5 पानं झाडांची पानं ठेवायची असतात. तर ती झाडांची पानं तर मी कलशामध्ये टाकलेली आहेत. तर फळं पण सुद्धा आपल्याला पानावरतीच मांडायची आहे 5. माझ्याकडे ना लक्ष्मीची मूर्ती होती दिवाळीत आणलेली. तर त्याच्या खाली मी पहिल्यांदा तांदूळ थोडंसं टाकून घेतलं आणि हळद कुंकू टाकून ती मूर्तीसुद्धा ठेवलेली आहे. तर आता ही पूजेची मांडणी तर सगळी झालेली आहे. आणि गणपतीला नैवेद्य गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आहे. आणि देवीला आमच्या इकडे साखर आणि शेंगदाणे याचा नैवेद्य दाखवतात. तर तो नैवेद्य मी ठेवलेला आहे. आणि महालक्ष्मीला सुद्धा गजरा वगैरे घालून घेते. आणि आपल्याला जी पोथी वाचायची असते ती पोथीसुद्धा तिथे मांडायची असते. तर फुलं वगैरे सगळ्याला वाहून घेते आणि पोथीसुद्धा तिथे ठेवून देते. आता बघा सगळी पूजेची वगैरे मांडणी झालेली आहे. तर आता सगळी पूजा वगैरे करून घेते, कथा वगैरे वाचून घेते सगळी. आणि आरतीसुद्धा करायची आहे. मार्गशीर्ष महिन्यात आपण ही पूजा का करतो याचं कारण तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तरी पण मी तुम्हाला सांगते. मार्गशीर्ष महिना हा धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो. कारण हा महिना साक्षात धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी आपण महालक्ष्मीचं व्रत करतो. त्याचबरोबर आता आपले गुरुचरित्र पारायणाचं पण चालू आहे, म्हणजे दत्त उपासना किंवा गुरूंची उपासना. कारण घरात आलेली वाईट लक्ष्मी वाईट मार्गाने जाऊ नये किंवा वाईट मार्गाने कमावलेली लक्ष्मी घरात येऊ नये यासाठी मन, बुद्धी आणि स्थिर हवी ती गुरुकृपेने होते. म्हणून आता आपण गुरुचरित्र पारायण करतो आहे. तसंच गुरुची उपासनासुद्धा करत आहे. म्हणून या महिन्यात लक्ष्मीच्या उपासनेला गुरु उपासनेचीही जोड दिली जाते. म्हणून आपण आता हे सगळं पारायण वगैरे चालू आहे आणि आपण हे महालक्ष्मीचं व्रत करतो. आणि आता स्वामींनासुद्धा मी नवीन वस्त्र घेतले होते, चाफ्याचा हारसुद्धा घातला होता. तर तुम्ही आता बघू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूजा कशी वाटली तेही सुद्धा कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.